सामना पण पाहणार आहोत मैदानामध्ये तिसरा। एका बाजूला टीम इसरमसा आणि त्यांच्या विरोधात माही 11। दोन्ही संघ पहिला सामना जिंकलेत, त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी खूप इम्पॉर्टंट प्लस सपर पुढे जारी ठेवण्यासाठी महत्त्वाचा आहे। ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह केली जाते टीन क्रिक आणि अनेक प्रेक्षक वर्गाचा प्रतिसाद या स्ट्रीमला भेटताना पाहायला मिळतोय। विशेषतः ज्या प्रकारचं कॅमेरा वर्किंग आहे सर्व ऑपरेटरचं, ज्या प्रकारचं ऑफिशियलिंग आहे, ज्या प्रकारची क्लिअरिटी या टीन क्रिकच्या माध्यमातून दिली जाते आणि आज या मॅचच्या अगोदर 50,000 सबस्क्रायबर्स जे मात्र पूर्ण होत आहेत एमपीएल कमिटीच्या वतीनं आणि या मुरबाड टेनिस क्रिकेटच्या वतीनं टेन क्रिक तुम्हाला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा। कुणाल मात्रे आणि धनराज मात्रे यांची ऑफिशियल साईट, तदनंतर ऋषी डामसे असतील, तदनंतर या स्पर्धेमध्ये आपण जे मात्र पाहतोय चांगल्या दर्जाचं कॅमेरा वर्किंग दीपेश मात्रे असतील, तदनंतर गोविंद कामत असतील, तदनंतर रोहित बोराडे असतील आणि चांगल्या दर्जाचं ऑफिशियल स्कोरिंग ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं आमचे भावेश मुंडे सर आणि राकेश सर ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत। बीपीएल मध्ये देखील स्पर्धा कव्हर केली जाते, तिथे आमचे राहुल मात्रे सर असतील, तदनंतर रोहित मुंडे असतील ज्यांचा खूप महत्त्वाचा वाटा आहे या लाईव्ह मध्ये एक कॅमेरा वर्किंगच्या भूमिकेमध्ये ते मात्र पाहायला मिळत आहे। तदनंतर अभिषेक कामत असतील, हे सर्व मंडळी यांनी घेतलेले परिश्रम आणि त्याचं फळ आज मात्र त्यांना मिळताना पाहायला मिळतंय। त्यांना या एमपीएल कमिटीच्या वतीनं पुन्हा एकदा शुभेच्छा आणि जाऊया आपण आता मैदानाच्या आतमध्ये। मैदानाच्या आतमध्ये जाऊ आपण। डगआउट मधून कोणत्याही प्रकारचं कमेंट्स कोणी करणार नाही ही विनंती असेल। निर्धारित 8 षटकांचा सामना क्रमांक दुसरा मैदानामध्ये पाहायला मिळतोय। मैदानामध्ये आता ज्या प्रकारची बॅटिंग केली मंगेश भोईरने आदर्श स्पोर्ट क्लब धानिवली संघासाठी सातत्याने खेळताना पाहायला मिळतो आणि संघाचे कॅप्टन वामन भोईर यांच्याकडून या स्पर्धेसाठी आणि त्या खेळाडूसाठी खूप साऱ्या शुभेच्छा येतात, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत। जाऊया मॅच मध्ये जिथे सामना रंगेल माही स्पोर्ट आणि त्यांच्या विरोधात। इथे खेळताना आपल्याला पाहायला मिळेल टीम इसरमसा। गोलंदाज तयार, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर लाजवाब स्ट्रोक, अमर गायकवाडचा क्लास, पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, फरार, चौकार। तुषार चोरगे अर्थात बाबे आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण। चौकार येतोय, गोलंदाज तयार। सुरेख प्रकारचा चेंडू हळवार पद्धतीने हा चेंडू खेळलाय, धावबाची संधी असेल, योगेश इथे वाचलेत। एका बाजूला आपण पाहतोय योगेश माळी मॅन फ्रॉम माळीनगर आणि दुसऱ्या बाजूला मॅन फ्रॉम उगलेवाडी अमर गायकवाड। क्लास आहे या खेळाडूकडे आणि सातत्यानं दर्शवत आलाय त्याच्या बॅटिंग मधून आणि या सत्रामध्ये या वर्षीच्या हंगामात गोलंदाजी अप्रतिम करतोय। गोलंदाज तुषार, सुरेख प्रकारचा चेंडू, कव्हरला फटका, ही खासियत आहे या खेळाडूची। अमर गायकवाडच्या पॅट मधून येणारा हा चौकार आणि माही स्पोर्ट जाऊन पोहोचेल ती आता 8 या धावसंख्येवर। थँक्यू। आपण मैदानामध्ये पाहतोय माही 11 संघ सुनील माळी सरांची जी मुलगी आहे, जी कन्या आहे, तिचं नाव माही आणि या माही या नावानं हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि आतापर्यंत अतिशय चांगली कामगिरी। फुलटॉस आणि फुलटॉस बॉलला अमर गायकवाड कुठे सोडेल, या खेळाडूची कामगिरी आहे फक्त चौकार आणि षटकार खेळणे। अमर गायकवाडच्या पॅट मधून येणारा हा चौकार। फुलटॉस बॉल, तुम्ही वाघाच्या समोर जाल तर तो तुमची शिकार केल्याशिवाय सोडणार नाही। फुलटॉस बॉल होता आणि त्यावर चौकार। गोलंदाज तयार,
सुरेख प्रकारचा चेंडू अमर गायकवाडला या प्रकारचे चेंडू तुम्ही टाकू शकत नाही. अनेक रेकॉर्ड आहेत या खेळाडूच्या नावावर 6 चेंडू 6 चौकार खेळण्याचे. आतापर्यंत तर 4 आलेत, 5 चेंडू 4 आलेत. अमर गायकवाड सेट ऑन फायर. व्हॉट अ बॅटिंग. सुपर नॉक मैदानामध्ये पेशकश करत असताना आपल्या माही 11 टीम साठी सातत्यानं माही 11 टीम प्रत्येक IPLच्या ऑप्शन मध्ये खेळली. अनेक वेळा त्यांना संघर्ष करावा लागला, अनेक वेळा त्यांना घरचा रस्ता पाहावा लागला, परंतु प्रयत्न हे मात्र करत राहिले आणि आजचा दिवस या संघासाठी खूप चांगला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारची बॅटिंग अमर मैदानामध्ये करतोय. 4 चेंडू 4 चौकार खेळलेत. ओहो, इथे अजून एक पंचांचा डिसिजन काय येतोय त्याची वाट पाहावी लागेल. आणि हा अमरच्या बॅट मधून 5वा चौकार. 5 बॉल मध्ये 5 चौकार. अमर गायकवाड ऑन फायर. हा फलंदाज जोपर्यंत मैदानाच्यात आहे तोपर्यंत धावांचा पाऊस होईल. या खेळाडूला थांबवायचं असेल तर त्या खेळाडूची तुम्हाला विकेटच घ्यावी लागेल, कारण जोपर्यंत अमर गायकवाड मैदानामध्ये राहील तुम्हाला याच प्रकारचे चौकार षटकार जे मात्र पाहायला मिळतील. या खेळाडूच्या नावावर अनेक प्रकारचे रेकॉर्ड आहेत. 6 चेंडू मध्ये 6 चौकारचे रेकॉर्ड अमरच्या नावावर. 6 चेंडू मध्ये 5 चौकार, 6 चेंडू मध्ये 4 चौकार. गोलंदाजीमध्ये आता मास्टर माइंड बनतोय आणि एक बेस्ट ऑलराऊंडर ऑफ मुरबाड टेनिस क्रिकेट म्हणून उभरताना पाहायला नक्कीच मिळतोय. उगले आणि गावचा हा सिकंदर, अर्थातच अमर गायकवाड. 20 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 8 षटकांची लढत. योगेश माळी, माइंड फ्रॉम माळीनगर, कशा प्रकारची कामगिरी. गोलंदाज तयार होत आहेत. योगेश कोर आणि स्ट्रायकर इनवर योगेश माळी. मॅन फ्रॉम टेंबरे योगेश कोर गोलंदाजी करण्यासाठी तयार. स्ट्रायकर इनवर मॅन फ्रॉम माळीनगर बॅट्समॅन योगेश माळी. कशा प्रकारची कामगिरी जी मात्र गेली झाली ते देखील आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल वन बाउन्स. पंचांचा इशारा येतोय. या आपण संपूर्ण स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज पाहतोय. त्या ट्रॉफीज आम्हाला बनवून मिळाल्यात मैत्री अवॉर्ड्स माळीनगर, मान्य श्री दीपकजी गुरुनाथ भांडे साहेब, माळीनगर, तालुका मुरबाड, जिल्हा पुणे यांच्या वतीनं ह्या सर्व ट्रॉफीजच्या मात्र आम्हाला बनवून मिळवल्यात. सरांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. ओहो, इथे टाकलेला बॉल. माळीनगर संघ सातत्यानं चांगल्या क्रिकेटसाठी ओळखला जातो आणि चांगल्या दर्जाचे ट्रॉफीज देखील आपल्याला तिथे बनवून मिळतील. मैत्री अवॉर्ड्स माळीनगर, दीपकजी गुरुनाथ भांडे यांच्याकडे. माळीनगर गावात एक छोटासा व्यवसाय या व्यक्तीचा मैत्री अवॉर्ड्स नावानं जो मात्र पाहायला मिळतोय आणि अतिशय चांगल्या दर्जाच्या ट्रॉफीज त्यांच्याकडे बनवून मिळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू. शॉट फुल पॉवरफुल ब्युटिफुल. माळीनगरची ताकद, माळीनगरचा जलवा. बॅट्समन योगेश माळीच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू. आपण या स्पर्धेचं टायटल सॉन्ग ऐकलं, मुरबाड प्रीमियर लीग. फुलटॉस आणि फुलटॉस चेंडू देखील डिफाईन लेगला. योगेश माळीच्या बॅटमधून हा चौकार. थँक्यू. या संघाची धावसंख्या आतापर्यंत आहे 30.
त्यामध्ये आलेत 6 चौकार आणि 1 षटकार. आतापर्यंत कोणत्याही प्रकारची सिंगल डबल पाहायला मिळत नाहीये. पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारची बॅटिंग करावी ते दाखवत असताना चौकार आणि षटकारामध्ये डील करत असताना माही संघ, माही स्फोट सुनील माळी यांच्या मालकीचा संघ मैदानामध्ये अतिशय चांगली कामगिरी करतोय. सुरेख प्रकार चेंडू लेट कट खेळलेत, बीट करेल क्षेत्ररक्षकाला, प्रतिम फटका आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. थँक्यू. संघ जाऊ संख्या 34, 34 धावा. सर मसा संघ मैदानामध्ये खूप अडचणींचा सामना करतो. कमबॅक करावा लागेल. माही स्फोट 34 धावा. सुरेख प्रकारचा चेंडू हळवार पद्धतीने हा चेंडू खेळलाय. इथे एक सिंगल कंप्लीट होईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढेल. 17.50 ची सरासरी. 2 पॉवर प्लेची षटकं संपली आणि 2 पॉवर प्लेच्या षटकांमध्ये धावा आल्यात त्या 35 धावा. विदाउट लॉस एक दर्जेदार अप्रतिम दर्जाची सुरुवात माही स्पोर्ट संघाकडून. डीजे तुम्हाला या सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल तर विकेट घेणं खूप गरजेचं आहे. ब्रेक थ्रूची आवश्यकता नितांत आहे. ते ब्रेक थ्रू जिथे मिळतील की ज्या प्रकारचा दबदबा आतापर्यंत माही 11 संघाने ठेवलाय तो कायम राहील ते देखील पाहिजे. 2 षटकांमध्ये 35. व्हेरी गुड बॅटिंग. अप्रतिम बॅटिंगचा नजराना इथे पेशकश करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅन फ्रॉम माळीनगर आणि मॅन फ्रॉम उगलेळी दोन्ही बॅट्समन मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. अमर गायकवाड आणि योगेश माळी. 6 चेंडू 15 या धावसंख्येवर खेळत असताना योगेश आणि 6 चेंडू 20 या धावसंख्येवर खेळत असताना अमर गायकवाड. गोलंदाज तयार होत आहेत. रुपेश मॅन फ्रॉम शिरगाव आणि पहिला चेंडू चांगल्या दर्जाचा फटका. पॉवर प्ले संपलाय त्यामुळं 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील आणि 6व्या बॉलवर 6वा चौकार इथे खेळेल का अमर गायकवाड ते देखील आपल्याला पाहायचंय. या स्पर्धेमध्ये एक रेकॉर्ड आपल्या नावावर लिहिल का ते देखील पाहायचंय अमर गायकवाड. एक चौकार इथे खेळला. 6 चेंडू मध्ये 6 चौकार होतील अमरच्या नावावर. अमर गायकवाड ऑन स्ट्राईक. गोलंदाज तयार. रुपेश. सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगला असा फटका. क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. व्हेरी गुड बॉलिंग रुपेश सोकांडे. 2017 ते 18 या सालामध्ये या खेळाडूने सर्वाधिक मॅन ऑफ द सिरीज ची पारितोषिक पटकावणारा हा खेळाडू आहे शिरगावचा, तो म्हणजे रुपेश सोकांडे. मैदानामध्ये कशा प्रकारची कामगिरी करेल ते देखील आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाज तयार. रुपेश गोलंदाजी करण्यासाठी तयार होतील. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ सुमात्र टॉपर करेल आणि कोणता संघ क्वालिफाय होईल ते देखील आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाज रुपेश तयार. सुरेख प्रकारचा चेंडू आणि तिथे क्षेत्ररक्षण लाजबाब. एक धाव इथे कंप्लीट होत असताना एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 38. 38 या धावसंख्येवर 38 धावा धावफलकावर. षटक क्रमांक इथे मार्गस्थ असताना आपल्याला तिसरं पाहायला मिळत आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत रुपेश. सुरेख प्रकारचा चेंडू. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आले. चेंडू खाली आणि कॅच ड्रॉप. कॅच सुटलाय की हा मॅच सुटलाय ती मात्र येणारी वेळ कळवेल. कारण अमर गायकवाडला जीवनदान देणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं. मैदानामध्ये आमचे निशिकांत प्रधान सर स्कोरिंग करत असताना पाहायला मिळतात. त्यांचं खूप बारीक लक्ष होतं
की जो गोलंदाजी करतोय गोलंदाज रुपेश सोकांडे त्याच्या पायामधील शूज जे आहेत ते वेगवेगळ्या कलरचे आहेत. एक चांगल्या दर्जाचं लक्ष काय असतं ते देखील दाखवत असताना गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत आहेत. ही स्टाईल आहे सध्याच्या घडीची. सुरेख प्रकारचा चेंडू तितकाच चांगला फटका कव्हरला क्लास या फटक्यामध्ये अमर गायकवाडचा पाहायला मिळतो आणि याच फटक्यांसाठी ओळखला जातो या मुरबाड शहरामध्ये बॅट्समन अमर गायकवाड. येतोय चौकार. तयार होत आहेत. 2018 ची स्पर्धा आठवा. त्या स्पर्धेमध्ये संघ रनरअप राहिला होता अमरचा आणि अमर तिथे ठरला होता ऑरेंज कॅप होल्डर. सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगला असा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. मिस फील्ड आधीच कर्जबाजारी त्यात उसना शेजारी येतील हा चौकार. थँक्यू थँक्यू. या मैदानावर ज्या खेळाडूने मिसफील्ड केली त्याचं नाव या मैदानातच नव्हे तर महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मध्ये गाजलं. ज्या खेळाडूने 6 बॉलमध्ये 6 षटकार खेळले होते असा कमलाकर. परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये कधी कुणाचे दिवस बदलतील हे सांगता येत नाही. संघाची धावसंख्या आपण पाहू शकता 48 धावा आहेत. आपण 2018चा विचार करत होतो राहुल सर. आपण 2018च्या MPL चा विचार करत होतो जी कुडवलीला झाली. तिथे ऑरेंज कॅप होल्डर होते अमर गायकवाड आणि पर्पल कॅप होल्डर होते आमच्या या स्पर्धेचे लाडके आयोजक राहुल हंडे. दोन 2018चा पर्पल कॅप होल्डर या स्पर्धेमध्ये आला मयूर शेळके सर होते. सॉरी 17ला आणि 21ला राहुल हंडे होते. 19ला राहुल हंडे सर होते. परंतु ते मागच्या सीझनचे जे पर्पल कॅप होल्डर होते ते या वर्षी आले आणि पहिल्या षटकात तब्बल 24 धावा. खरंच हे क्रिकेट आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर तयार होतात आणि तदनंतर 2 मॅन ऑफ द मॅच. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होत आहेत. योगेश कोर. धावफलकावर धावसंख्या 3 षटकं संपली. 16ची सरासरी 48. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकर इनवर योगेश आपण पाहू शकता. धावफलकावर धावसंख्या 48. सुरेख प्रकार चेंडू चेंडू हवेत. ब्रेक थ्रूची आवश्यकता होती आणि तो ब्रेक थ्रू इथे देत असताना गोलंदाज योगेश कोर. गुड कॅच कमलाकरच्या माध्यमातून फलंदाज बाद. विकेट. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल अमरच्या बॅट मधून सीमारेखेच्या बाहेर आणि ते अर्धशतक कंप्लीट. टीम माही स्पोर्ट्स 52 ऑन द बोर्ड. 52 धाबा. अमर गायकवाड मैदानामध्ये फक्त चौकारांची गडी लावतोय.
11 चेंडू आणि 35 या धावसंख्येवर खेळतोय अमर गायकवाड. त्यामध्ये 8 चौकार. व्हेरी गुड बॅटिंग अमर गायकवाडच्या माध्यमातून. धावपलिकावर धावसंख्या आपण पाहू शकता 52. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना 8 षटकांचा हा सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 8 ओव्हर मॅच. गोलंदाज तयार होत आहेत. 8 षटकांची लढत, 8 षटकांचा सामना. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू हलक्या हाताने हा चेंडू खेळलाय. इथे मात्र एक सिंगल कंप्लीट होत असताना आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 53 या धावसंख्येवर. 53 ऑन द बोर्ड. 53 धावा. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना जे मात्र पाहायला मिळतं. चांगली मॅच, क्रिकेटचा थरार जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि मैदानामध्ये खूप सारा आक्रमण करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय अमर गायकवाड. आता स्ट्रायकर एंडवर आपण पाहू शकता जगदीशला. जगदीश उघडा एक चांगल्या दर्जाचा खेळाडू. सातत्यानं बॅटिंग असेल, गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, या तिन्ही फॉर्मॅट मध्ये परफेक्ट प्लेयर म्हणून ज्याची खासियत आहे असा जगदीश आपल्याला पाहायला मिळतोय. मागील वर्षी गुड बॉईज या संघामध्ये अतिशय पॉवरफुल कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून राहिली आणि ती कामगिरी करत असताना या वर्षामध्ये विश्वास दाखवलाय माही 11चे आयकॉन आणि माही 11चे संघ मालक यांनी. त्यांचा विश्वास इथे किती सार्थक करेल आपल्याला ते देखील पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होत आहेत. योगेश सातत्याने SR मसा पहिल्या सामन्यामध्ये डॉमिनेट करत असताना सिद्धिविनायक मुरबाडला. सुरेख प्रकारचा चेंडू हलक्या हाताने चेंडू खेळलाय. हे तर क्रिकेट आहे. ज्यावेळेस तुमच्याकडे षटकार चौकार येत आहेत त्यानंतर देखील तुम्हाला क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल जे मात्र यूज करणं गरजेचं असतं आणि ते इथे करत असताना बॅट्समन आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावपलिकावर धावसंख्या आपण पाहू शकता आतापर्यंत 54 धावा 54. लॉस ऑफ 1 विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. 4th षटक मार्गस्थ असताना पहिल्याच सामन्यामध्ये या स्पर्धेचा हायेस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळतो. 2 चेंडू नंतर ड्रिंक्स ब्रेक असेल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल अप्रतिम दर्जाचा. योगेश स्कोर या षटकामध्ये कमबॅक करतोय. ज्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत केली, 1 विकेट देखील मिळवली आणि 1 विकेट मिळवत असताना आतापर्यंत 5 चेंडूमध्ये फक्त 6 धावा खरचल्यात. एक महत्वाच्या आणि एका निर्णायक षटकामध्ये. 54 धावा धावपलिकावर आपण पाहू शकता. षटक क्रमांक मार्गस्थ असताना इथे पाहायला मिळत आहे 14. सुरेख प्रकारचा चेंडू अतिशय वेगवान. षटक 4th कंप्लीट. 4 षटक संपली. या षटकात धावा आल्या फक्त 6. ड्रिंक्स ब्रेक असेल मैदानाच्या आत. तिथे ड्रिंक्स ब्रायकर आमचे जॉईंट होतील. सागर मात्रे तुम्हाला आणि तोपर्यंत संधी देऊ आम्ही DJ ऑपरेटरला. आमचे विनायक राव सर यांचं देखील शुभागमन होत आहे. देवीदास मदन तरे साहेबांचं देखील शुभागमन होत आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक असं स्वागत. अनेक मान्यवरांची मांडियाळी या स्पर्धेमध्ये आपल्याला उपस्थित राहताना पाहायला मिळते. मुरबाडचा त्योहार, मुरबाडची यात्रा, मुरबाडची जत्रा म्हणले तरी वावगी ठरणार नाही. या स्पर्धेला आपण पाहतोय MPL 2021 चा थरार या स्पर्धेमध्ये सुमात्र अनुभवायला पाहायला मिळतो.
रुपेश येत आहेत गोलंदाजी मार्गवर. रुपेश सोकांडे. मोहन शेठ गडगे नगरसेवक यांचं देखील शुभागमन होते. वेलकम सर, या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. धावपलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात 54. एक फलंदाज बाद झालाय. मदन शेठ तरे उद्योगपती यांचं देखील शुभागमन होत आहे. वेलकम सर, तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार होत आहेत गोलंदाजी मार्कवर. सतीश सोकांडे, मॅन फ्रॉम शिरगाव. शिरगाव गावचा हा तेजबुंद तारा, जिच्या माध्यमातून अनेक क्रिकेटच्या स्पर्धा गाजवल्यात. विनंती असेल मसा संघाला, तुम्ही वेळ वाचवणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. फुलटॉस आणि फुलटॉस चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत, तिथे जाईल. एक धाव कंप्लीट होत असताना आणि एका धावेच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 55 ऑन द बोर्ड. 55 धावा, एक बाद 55. अमर गायकवाड 14 चेंडू 36 या धावसंख्येवर खेळत असताना पहिल्या सामन्यामध्ये काहीसा झटपट बाद झाला अमर, आणि तिथे मात्र संघ अडचणीत सापडला होता. परंतु एक जिम्मेदारी काय असते ते दाखवत असताना या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग करतोय. गोलंदाज तयार. आपण पाहू शकता गोलंदाज रुपेशला कशा प्रकारची कामगिरी रुपेशच्या माध्यमातून जी मात्र केली जाते. स्ट्रायकर इनवर अमर गायकवाड. सुरेख प्रकारचा चेंडू, तितकाच चांगला असा बॉल मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. एक धाव कंप्लीट. जिथं चुका आहेत आणि त्या चुकांचं रूपांतर 2 धाबांमध्ये. विकास शेठ वारगडे हे देखील उपस्थित होत आहेत, ज्यांचं खूप मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी जे मात्र आम्हाला लाभलंय. आणि सातत्यानं या सर्व आमचे आयोजक मित्रमंडळी त्यांच्या खांद्यावर खूप मोलाचा हात विकासजी वारगडे सरांचा असतो, आणि त्यांच्याच माध्यमातून ही MPL ची स्पर्धा त्यांच्या सर्व मित्रपरिवाराने आयोजित केली. आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी खूप मोठं सहकार्य नगरसेवक माननीय विकासजी वारगडे साहेब यांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. गोलंदाज तयार होतील गोलंदाजी मार्कवर. सुरेख प्रकारचा चेंडू, वेगवान चेंडू इथे टाकत असताना, इथे हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय रुपेश. व्हेरी गुड बॉलिंग. रुपेश सोकांडे इम्प्रेस करत असताना ज्या प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना जो मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होतील गोलंदाजी मार्कवर. रुपेश धावपलकावर धावसंख्या आपण पाहू शकता 57, लॉस ऑफ 1 विकेट. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला तर इथून पुढे 100+ जाऊ शकते माही 11. सुरेख प्रकारचा चेंडू, अमर गायकवाडच्या पॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. काऊ कॉर्नर, डीप मिड विकेटच्या मधोमध येणारा हा ब्रँडेड षटकार. संख्या वाढेल, जाऊन पोहोचेल 44, 44 सॉरी 63 धावा धावपलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. आणि मैदानामध्ये अमर चांगले बॅटिंग करतो. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 3 अर्धशतक आलीत. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल सुरेख प्रकारचा. पहिलं अर्धशतक होतं जितूच्या नावावर, दुसरं अर्धशतक होतं राहुल सोमनेच्या नावावर, तिसरा समीर भोईरच्या नावावर जे मात्र अर्धशतक पाहायला मिळतं. 14 अर्धशतक इथे कंप्लीट होईल का या स्पर्धेमध्ये ते देखील आपल्याला पाहायचंय. या MPLच्या आतापर्यंतच्या 5 पर्वामध्ये एक शतक आलं, ते होता खेळाडू हरीश मिरकुटेच्या नावावर. 123 धावांची एक ब्रिलियंट इनिंग त्या खेळाडूने साकारली होती माही 11 या संघासाठी. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगलाचा फटका आणि चेंडू सीमारेषेच्या जवळपास. लाजबाब क्षेत्ररक्षण योगेश स्कोरचं. तोपर्यंत मात्र 2 धावांपासून रोखू शकत नाहीयेत. 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढेल. षटक क्रमांक 5 व कंप्लीट. 5 षटक संपली. धावपलकावर धावा आहेत 13 ची सरासरी 65 धावा. 65 धावा धावपलकावर ज्या मात्र पाहायला मिळतात. 5 षटक संपली. कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग होणार नाही. तुम्ही जास्तीत जास्त टाइम वाचवणं गरजेचं आहे. विनंती असेल
मोहनजी गडगे साहेब या स्पर्धेसाठी उपस्थित होत आहेत. मी विनंती करेल विकासजी वारगडे सरांना की आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचा सत्कार करायचा. या स्पर्धेसाठी मोहनजी गडगे साहेब जे मात्र उपस्थित होतात. वेलकम सर, या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून खूप सारं सहकार्य. बॅटिंग पॉवर प्ले. ओके, बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तुषार चोरगे अर्थात बाब्या गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. तुषार चोरगे बाब्या गोलंदाजी मार्कवर तयार. वेळ वाचवणं गरजेचं राहील टीम SR मसा. आणि मी विनंती करेल आजच्या दिवसातील चौथा सामना जो मात्र आपण पाहणार आहोत, बिग फाईट सिद्धिविनायक श्री सिद्धिविनायक मुरबाड आणि त्यांच्या विरोधात मंजिरी चॅम्पियन. दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण 2 षटक संपल्यानंतर रिपोर्टिंग करायची. पहिली इनिंग संपल्यानंतर आपण तुमचा टॉस करणार आहोत. टीम सिद्धिविनायक मुरबाड कॅप्टन आणि टीम मंजिरी चॅम्पियन कॅप्टन. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर तुषार. तुषारचा हा बॉल पहिला चेंडू आणि पहिला चेंडू पंचांचा अवंतरचा इशारा. वाईट बॉल. वाईट चेंडू येतोय. वाईटच्या रूपाने एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती 66 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 6 मार्गस्थ असताना 8 षटकांचा हा विद्यमान सामना. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू. आमचे सर्व आयोजक जे मात्र उपस्थित होत आहेत, अट्टू शेख, तदनंतर लक्ष्मण गायकर, चिक्या सर, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक असं स्वागत. राजू वारगडे. संघात धावसंख्या 66 धावा ज्या मात्र धावफलकावर आहेत. इथे टाकलेला बॉल आणि इथे पंचांचा अवंतरचा इशारा. वाईट बॉल. वाईट बॉल येईल. वाईटच्या रूपाने इथे एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती 67 या धावसंख्येवर. 67 धावा धावफलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांकामध्ये आपण आहोत 6व्या. आणि या 6व्या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी जे मात्र केली जाईल ते देखील आपल्याला पाहायचंय. फुलटॉस आणि काय निर्णय आहे पंचांचा. नो बॉल. नो बॉल. फ्री हिट असेल या पुढील चेंडूवर. संघात धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती 68. तुषार चोरगे पहिल्या सामन्याच्या तुलनेमध्ये या सामन्यामध्ये खराब गोलंदाजी करतोय. धावफलकावर धावसंख्या आपण पाहू शकतो 68. वेळ वाचवणं गरजेचं राहील. विनंती असेल फ्री हिट बॉल. प्रत्येक नो बॉलवर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमानुसार फ्री हिट आहे. सुरेख प्रकारचा चेंडू. जगदीश उघडा. काय टायमिंग, काय क्वालिटी स्ट्रोक खेळतोय. या स्पर्धेतील आजच्या दिवसातील सर्वात चांगला फटका जगदीश उघडाच्या पॅट मधून षटकार. थँक यू. षटक मुरबाड प्रीमियर लीगचा हा ब्रँडेड षटकार. गोलंदाज तुषार तयार. स्टेप आउट झाले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे पहा जिथे चुका तुम्ही करणार आहात त्या चुकांचा फायदा इथे उठवत असताना. व्हेरी गुड बॉल. सुरेख प्रकारचा चेंडू मात्र पंच कळवत असताना परंतु 22च्या रूपाने एक सिंगल धाव कंप्लीट होती आणि एका धावेच्या मदतीने संघात धावसंख्या 75 ऑनबोर्ड. 75 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. खूप खराब षटक टाकत असताना तुषार ज्या गोष्टीसाठी ओळखले जात आहेत, ज्या गोष्टीसाठी नावलौकिक आहे या खेळाडूचा, अतिशय चांगली गोलंदाजीसाठी, परंतु इथे खराब कामगिरी करत असताना धावफलकावर धावसंख्या आपण पाहू शकता आतापर्यंत 75 ऑन द बोर्ड. अमर गायकवाड चांगली बॅटिंग करतो. 19 चेंडू आणि आतापर्यंत 46 या धावसंख्येवर खेळत असताना या स्पर्धेतलं
चौथं अर्धशतक कंप्लीट होईल का ते देखील पाहिजे. नक्कीच राजू वारगडे यांच्याकडून प्राइज येत आहे. राजू वारगडे या स्पर्धेचे आयोजक यांच्या वतीनं अमर गायकवाडच्या अर्धशतकासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू फुल टॉच आणि या स्पर्धेतलं चौथं अर्धशतक कंप्लीट करत असताना हा खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. अमर गायकवाड. एकदा जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी. मॅन फ्रॉम उगलेवाडी अमर गायकवाडच्या बॅट मधून येणार या MPL स्पर्धेतलं चौथं अर्धशतक. नक्कीच 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 मैदानामध्ये राजू यांनी प्राइज देखील लावलं आणि राजू इथे येऊन सांगितलं देखील की क्रिकेट मधला माझा गुरु आहे अमर गायकवाड आणि गुरुलाच शिष्याकडून जे मात्र बक्षीस लावलं गेलं होतं. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू वॉटर स्ट्रोक ब्रँडेड फटका. अमर गायकवाड के बल्ले से आता हुआ बेहतरीन चौका. अमर बॅटिंग करतोय ना. आपण ज्या प्रकारे 50 ओव्हरच्या मॅचेस 2020च्या मॅचेस तिथे हायलाइट्स दाखवली जाते. फक्त चौकार आणि षटकार आणि विकेट ती हायलाइट्स मैदानामध्ये पाहायला मिळते. नाव आहे अमर गायकवाड आणि काम आहे फक्त चौकार आणि षटकार खेळणे. व्हॉट अ बॅटिंग. अजून एक चेंडू शिल्लक आहेत. आमचे निशिकांत प्रधान सर आम्हाला कळवत असताना की 8 बॉलचे हे षटक आहे. ज्या प्रकारचं आव्हांतर चेंडू टाकलेत. सुरेख प्रकारचा चेंडू बॅक टू द बॉलर. चांगला फटका. लॉंग अपला चेंडू जाईल तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एक धावा आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने 6 षटक कंप्लीट होत असताना धावफलकावर धावा आहेत 87. लॉस ऑफ 1 विकेट. 87 धावा आहेत. शेवटची आता 2 षटक जे मात्र बाकी आहेत. एनर्जी पॉवर. मैदानाच्या आतमध्ये देविदास अँकर गेला. काहीतरी कानमंत्र दिला. खेळाडूला एनर्जी दिली आणि ती एनर्जी आता मैदानामध्ये चांगली दाखवत असताना बॅट्समन अमर गायकवाड 22 चेंडू आहेत 58 या धावसंख्येवर खेळत असताना आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बॅट्समन जगदीश त्याला चांगली साथ देतोय. योगेशने देखील चांगली सुरुवात केली. 9 चेंडू 17 बनवल्या. त्यानंतर आता आपण पाहतोय अमर गायकवाडला 22 चेंडू 58 या धावसंख्येवर खेळत असताना 6 षटक कंप्लीट झाली आणि 6 षटकांमध्ये धावा आल्यात 87 धावा. बॉलिंगचा अनालिस्ट पाहिला आपण. 2 षटक तुषार चोरगे 41 धावा. 2 षटक योगेश कोर 21 धावा आणि रुपेश सोकांडे 2 षटक 24 धावा. आता 2 षटक कोण टाकणार ते देखील आपल्याला पाहायचंय. प्रशांत केंबारीला मागच्या सामन्यामध्ये 2 षटक दिले. या सामन्यात एकच का. प्रशांत केंबारी गोलंदाजी मार्कवर तयार. प्रशांत केंबारी गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत. टॉस साठी चला विनंती असेल श्री सिद्धिविनायक टीमचे कॅप्टन आणि मंजिरी चॅम्पियन टीमचे कॅप्टन. मंजिरी चॅम्पियन आणि श्री सिद्धिविनायक बोथ कॅप्टन आपणाला विनंती असेल टॉस साठी चला. सतीश सर येत आहेत. सतीश सर ही 2 षटक संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. वेलकम सतीशजी शेळके सर यांचं देखील शुभागमन होत आहे ज्यांच्या माध्यमातून अतिशय मानाची आणि सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा धडाकेबाज स्पोर्ट क्लब वडवली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. असे आमचे सतीश शेळके सर यांचं देखील शुभागमन. चेंडू हवेत आणि 1 बाउन्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मैदानामध्ये जगदीश उघडा अमरला सांगत असताना तू शेर है तो मैं सव्वा शेर हूं. पहिल्याच बॉलवर चौकार. संघाची धावसंख्या आपण पाहू शकता. आतापर्यंत 91 धावा आहेत. तिकडे दुसऱ्या बाजूला विचार केला इंडिया वर्सेस इंग्लंड हा सामना देखील मैदानामध्ये चालू आहे आणि तिथे रोहित शर्मा देखील चांगली कामगिरी करत असताना इथे जगदीश उघडाच्या बॅट मधून येणाऱ्या या 2 धावा आहेत आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 93 धावा आहेत. तिथे देखील रोहित शर्मा 98 आणि अजिंक्य रहाणे 25. इंडियाचा स्कोर 3 बाद 144 धावा आहे.
गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर इनवर आपण पाहू शकता जगदीशला. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला असा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. एक धाव तर कंप्लीट. अतुलजी तेलवणे साहेब, युवासेना उपशहर प्रमुख मुरबाड शहर यांचं देखील शुभागमन होत आहे. मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं अतुलजी तेलवणे साहेब तुमचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थान आपण नवायचंय. तापलगावर धावसंख्या 94, 94 धावा. एक फलंदाज जो मात्र बाद झालाय. षटक क्रमांक 7 व मार्गस्थ असताना 8 षटकांचा सामना आहे. मैदानामध्ये अमर गायकवाड नावाचं वादळ मैदानामध्ये आज गोंगवत असताना पाहायला मिळतं. मी या मुरबाड टेनिस क्रिकेटवर अधिराज्य का गाजवतोय? माझ्याकडे असलेली क्षमता, माझ्याकडे असलेली क्वालिटी ती दाखवत असताना फुल टॉस आणि फुल टॉस चेंडू गॅप मध्ये वन बाउन्स सीमारेखेच्या बाहेर. मिलेगे रन 4 तो बेडा होगा पार. गुड शॉट अमर गायकवाड ब्रँडेड चौकार. धावांचा पाऊस या मैदानावर पडल्याशिवाय राहत नाही. 98 धावा आहेत. 65 धावांवर अमर गायकवाड. अजून एक चांगला फटका आणि वन बाउंड चेंडू सीमारेखेच्या बाहेर. अमर गायकवाड, अमर गायकवाड आणि फक्त अमर गायकवाडच्या बॅट मधून येणारा हा चौकार. इथे टाकलेला बॉल वेगवान सो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू डॉट असेल प्रशांतचा. षटक कंप्लीट होईल मैदानामध्ये. आता 7 व 7 षटक संपली. धावपलकावर धावसंख्या 102, लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकात किती धावा येतील ते देखील आपल्याला पाहायचंय. विनंती करेल मी टीम श्री सिद्धी विनायक स्पोर्टला आणि त्यांच्या विरोधात मंजेरी चॅम्पियन्स या टीमला टॉस साठी चला. मंजेरी चॅम्पियन टीमचे कॅप्टन उपस्थित होत आहेत. सिद्धिविनायक संघाचा कॅप्टन चला. सिद्धिविनायक संघाचे कॅप्टन प्रतिनिधी कुणी असेल तर चला ताबडतोब. सागर आपला प्रतिनिधी पाठवा किंवा तुम्ही स्वतः आले तरी चालतील. आयकॉन खेळाडू आहेत सागर कापडी सिद्धिविनायक संघाचे. कमलाकरजी भोईर. विनंती असेल कोणताही एक प्रतिनिधी तुम्ही ताबडतोब पाठवून द्या. आपल्याला टॉस घेणं गरजेचं आहे हे षटक संपल्यानंतर. विजय मोरे या सामन्याचा आनंद घेत असताना वेलकम सर. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आणि मैदानामध्ये ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आजच्या सामन्यामध्ये दुसऱ्या सामन्यामध्ये जयेश आगिवलेने केलं, क्षेत्ररक्षणाचा चित्ता म्हणून ओळखलं जाईल या मुरबाड नगरीमध्ये या खेळाडूला. काही क्षेत्ररक्षण केलं. सातत्याने 2 ते 3 चेंडू अतिशय चांगल्या दर्जाचे कव्हर केले. त्यानंतर आमचे प्रवीण भोईर अर्थात पांड्या याला देखील शुभेच्छा येतात वामन भोईर यांच्या वतीनं. आदर्श स्पोर्ट धानेवली या टीमच्या वतीनं आणि धानेवली गावाच्या वतीनं या खेळाडूसाठी शुभेच्छा येत आहेत. सर्वांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. धावपलकावर धावसंख्या 102, लॉस ऑफ 1. शेवटचं षटक. शेवटच्या षटकामध्ये आता महेश पवारच्या हातामध्ये चेंडू दिला. ज्या ज्या वेळेस तुम्हाला अडचणी येतील त्या त्या वेळेस तुम्हाला विकल्प शोधावे लागतात. ज्या ज्या वेळेस तुम्ही चांगलं प्रदर्शन कराल त्या त्या वेळेस मात्र तुमचा संघ सातत्यानं तुमच्या नावाचा जल्लोष करेल. आज मैदानामध्ये कशा प्रकारची कामगिरी करेल? ओहो, या दरम्यान चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि ते वॉट अ कॉट, ब्रिलियंट कॉट. जगदीश उगडा ची पारी संपुष्टात. थँक्यू डीजे. 102, लॉस ऑफ 2. न्यू बॅट्समन मैदानामध्ये इन होत आहेत देविदास सायंकर. स्ट्रायकर इनवर आपण पाहू शकता अमर गायकवाडला 66 या धावसंख्येवर घेतोय.
गोलंदाज तयार. क्रिक हिरोजवर तुम्ही जाऊ शकता. कुणी काय काय केलं या स्पर्धेत तुम्हाला लगेच पाहायला मिळेल. चेंडू हवेत, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, 2 धावा आणि इथे इथे फलंदाज बाद, विकेट. फलंदाज देवदास अँकर बॅक टू द पेव्हिलियन. चला न्यू बॅट्समन फास्ट थोडं. न्यू बॅट्समन मैदानामध्ये येत आहेत. मॅन फ्रॉम धानिवली मंगेश भोईर. ज्या खेळाडूचा तडका आपण पहिल्या सामन्यामध्ये पाहिला आणि अक्षरशः हे मैदान गाजवलं पहिल्या सामन्यामध्ये मंगेशने. मंगेश भोईर, मंगेश येत आहेत न्यू बॅट्समन मैदानामध्ये. धावफलकावर धावसंख्या आपण पाहू शकता. आतापर्यंत धावफलकावर धावसंख्या आपण जे मात्र पाहू शकता आतापर्यंत श्याम भोईर यांच्याकडून प्राइज येत आहे. मंगेश मैदानामध्ये षटकार खेळत असेल तर 100 रुपये. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाज तयार. फुलटॉस आणि मंगेशच्या बॅटमधून चांगलासा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. एक धाव इथे कंप्लीट होत असताना आणि एका धावेच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल. 105 लॉस ऑफ 3. 105 धावा आहेत. (105 लॉस ऑफ 3). गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस आणि हा जाईल सीमारेखेच्या बाहेर. पंचांचा इशारा नो बॉल आणि नो बॉल वर येणारा हा षटकार. थँक्यू. माही 11चे अनेक सपोर्ट स्टाफ, आंबेळगावचे संपूर्ण मित्र परिवार आणि क्रिकेट प्रेमी हे मात्र उपस्थित होत आहेत. सर्वांचं या एमपीएलच्या वतीने हार्दिक स्वागत. षटकार येतोय आणि संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 112 या धावसंख्येवर. काहीसा आवाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय रुपेश सोकांडेचा आपल्याला. गोलंदाज तयार. स्ट्रायकर एंडवर अमर. सूर्यप्रकाश चेंडू आडव्या बॅटना फटका खेळला. एक धाव तरी ते कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बॅट्समन अमर गायकवाड धावबाद. थँक्यू. मैदानामध्ये आपण पाहतोय एमपीएलचा थरार आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माचा अजून एक शतक येत आहे टीम इंडियासाठी. टेस्ट क्रिकेट मधलं हे 7वं शतक येत आहे हिटमॅन रोहित शर्माच्या बॅटमधून. धावफलकावर धावसंख्या आपण पाहू शकता 113 धावा. टॉस साठी चला सिद्धिविनायक संघाचे कॅप्टन. धावफलकावर धावसंख्या आपण पाहू शकता आता मंगेश भोईर. नॉन स्ट्रायकर एंडवर, स्ट्रायकर एंडवर आपण पाहू शकता चंदू ऑन स्ट्राइक. कॅप्टन येत आहे सागर कापडी मुरबाड एक्सप्रेस आणि दुसऱ्या बाजूला सचिन सतीश सर हे देखील उपस्थित होत आहेत. सर आपलं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार होत आहेत.
गोलंदाजी मार्कवर. सुरेख प्रकारचा चेंडू आणि इथे चंदू कराळेच्या बॅटमधून येणारा हा चौका. थँक्यू 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 डीजे. 117 फॉर लॉस ऑफ 4. 117 धावा आहेत. 4 फलंदाज बाद. शेवटचा बॉल शिल्लक. गोलंदाज तयार. शेवटचा चेंडू. आमचे लाडके मित्र प्रवीण विषय भावड्या यांचं देखील शुभागमन होतं. वेलकम प्रवीण. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. सुरेख प्रकारचा चेंडू पंचांकडे अपील आणि इथे पाहता पाहता एक धाव कंप्लीट होत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मंगेश भोईर बाद. मंगेश भोईर बाद होतील. 118 धावा आहेत. 119 धावांचं टार्गेट. थँक्यू मोहनजी गडगे साहेब आणि विकासजी वारगडे यांना विनंती करतो. टॉस साठी चला. दोन्ही संघनायक आपण पाहतोय मैदानामध्ये. खूप मोठा अनुभव ज्या दोन्ही संघनायकांना आहे. एका बाजूला सतीश शेळके सर आणि दुसऱ्या बाजूला सागर कापडी. टॉस आपण करणार आहोत. टॉस इथे सिद्धिविनायकचे कॅप्टन मागताना आपल्याला पाहायला मिळतील. टॉस केला जातोय. छापा आणि काटा. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचंय. दोन्ही मान्यवरांना विनंती करतो. या स्पर्धेसाठी खूप मोठं सहकार्य आम्हाला मोहनजी गडगे साहेब आणि विकासजी वारगडे साहेब यांच्या माध्यमातून लाभलंय. सर नाणेफेक जिंकली गेली. 8 षटकांची लढत आणि पहिल्या सामन्यामध्ये असं कुठेतरी वाटत होतं की तुम्ही कमबॅक करतायत, परंतु ते एक षटक जिथे तुम्ही प्रवीण भोईर अर्थात पांड्याला देऊ शकत होते परंतु ते षटक दिलं नाही. सचिन सरांवर विश्वास दाखवला. सचिन सरांनी ज्या प्रकारे पहिल्या षटकात गोलंदाजी केली आणि दुसऱ्या षटकात कुठेतरी अनलकी ठरले आणि तो सामना तिथे फिरला. काय वाटतं तुम्हाला या पहिल्या सामन्याबद्दल आणि या सामन्यात काय रणनीती असेल? थँक्यू सो मच. नक्कीच पहिला सामना आम्ही गमावला आहे आणि या सामन्यामध्ये येणाऱ्या सामन्यामध्ये आम्ही त्याची भर काढण्याचा प्रयत्न करू. समोरचा संघ तेवढाच दिग्गज आहे. सिद्धिविनायक मुरबाड हा परंपरागत चालत आलेला संघ आहे आणि त्याच्यामध्ये सागरसारखा एक एक्सपिरियन्स बॅट्समन ऑलराऊंडर मुरबाड एक्सप्रेस असं ज्याचं ते ओळख आहे असा सर्व प्लेयर्सने भरलेला हा संघ आहे आणि त्यांना फेस करायचं आहे आम्हाला. आम्ही पण आमचा जो पहिल्या मॅचमध्ये झालेला लॉस आहे तो समोर न ठेवता या येणाऱ्या मॅचमध्ये मॅक्झिमम ताकदीने उतरण्याचा प्रयत्न करू. हेच मला इथे सांगायचं आहे. नक्कीच त्याची भर काढू. ओके सर, म्हणजे भर काढायचा विषय नाही. आता जर इथे सामना पराभूत झाले तर एमपीएलच्या बाहेर आहेत. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी जिंकणं गरजेचं आहे आणि क्रिकेट म्हणलं की कोणीतरी हारणार कोणीतरी जिंकणार. त्यामुळे नक्कीच एक संघ या स्पर्धेतून बाहेर जाणार आहे जो लूज होईल. सागर, मैदानामध्ये पहिला सामना किती इम्पॉर्टंट होता आणि पहिला सामना असं कुठेतरी वाटत होतं की मजबूत पकड आहे सिद्धिविनायक स्पोर्टची, परंतु काहीसं मिसफील झालं, काहीसं खराब क्षेत्ररक्षण, काहीशी खराब गोलंदाजी आणि तिथे सामना गमावला. नक्कीच आमची मिसफील्ड झाली त्यामुळे आम्ही सामना गमावला. पण येणारे जे 2 सामने आहेत ते आम्ही 100% जिंकण्याचा प्रयत्न करू. ओके, नक्कीच दोन्ही संघांना विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. एका बाजूला सतीश शेळके सर आणि दुसऱ्या बाजूला आपण सागर पाहतोय. सर, नक्कीच टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू हाच आमचा निर्णय आहे. पहिल्या मॅचमध्ये पण आमचं तेच झालं होतं परंतु टॉस आम्ही हरलो होतो त्याच्यामुळे मग जरा आम्हाला थँक्यू सो मच. आम्ही क्षेत्ररक्षण करतोय सागर. नक्कीच नाणेफेक जिंकली म्हणजे रे चॅम्पियन आणि चूज द फील्ड फर्स्ट. ओर टू कमेंट बॉक्स. हॅलो.
Hello. Yes, sir. Thank you so much, निखिल ठोंबरे सर. आणि धन्यवाद सतीशजी शेळगे, सागर कापडी. सतीशांनी सुरेख सांगितलं की आम्ही मागचं विसरून जाऊन नवीन काय करता येईल ते पाहणार आहोत. म्हणजेच म्हटलं जातं ना की जीवनात मागे बघून शिकायचं असतं आणि पुढे बघून चालायचं असतं. तर चला मैदानामध्ये आपण जाऊया. 119 धावांचा पाठलाग सुरू होत आहे SR मसा संघाकडून. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट, पण तो बीट केला जात नाही. एक्स्ट्रा कव्हरला मंगेश भीर चांगली फेकी सुद्धा करते कव्हर केल्यानंतर. आणि पाहता पाहता विदिन अ सेकंड डोळ्यांचं पारणं फेडणारा एक रन काढला. कमलाकर देशमुख आणि दर्शन अशी जोडी. 14.88च्या वेगाने जायचं आहे SR म्हसा संघाला हा सामना जिंकण्यासाठी. ओव्हर द विकेट, चेंज ऑफ पेस, थोडासा अर्ली खेळले फलंदाज. दर्शन बीट होतोय. क्विक रिप्लाय लगेचच देत असताना गोलंदाज अमर. काय सुरेख खेळी ज्यांनी सजवली, रंग भरले खेळीमध्ये आणि धावफलक किती वेगाने पुढे जात होता. माही स्पोर्टचा 118 पर्यंत जाऊन ठेपला. चेंडू हवेत आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडूच्या खाली क्षेत्राशी पोहोचेल का? हो, जीवाचा आकांत बघा सुनील माळी यांचं. चेंडू पडेल पण तो रेबॅन पडणार नाही. गॉगल तसा आहे, ज्या गॉगलच्या माध्यमातून एक झेल टिपतात ते. तीक्ष्ण नजर सुनील माळी यांची, पण तू कमिटमेंटला दाद दिली पाहिजे. क्या बात आहे. पॅशन क्रिकेटवरचं दाखवत असताना सुनील माळी. आणि धावसंख्या आहे SR म्हसा संघाची 2. 119चा टार्गेट. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट, चेंडूला काढलं कव्हर मधून मधून नाही. तीक्ष्ण नजर पुन्हा एकदा पाहिली आपण. मंगेश भोजी टाळ्यांचा गजर होतोय मैदानामध्ये. जिकडे तिकडे टाळ्याच टाळ्या. तसं एकमेव कारण म्हणजे अटॅकिंग गोलंदाजी विथ ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग. यालाच म्हणतात टीम स्पिरिट, टीम वर्क, सांघिक प्रयत्न. म्हणतात की युनिटी इज द स्ट्रेंथ. का आहे? एकतामध्ये खूप पॉवर आहे. संघटना फार महत्वाची असते. चेंज ऑफ पेस, लॉफ केला, चेंडूला काढलं. मिड विकेट चेंडू करून चेंडू जातोय डीप मिड विकेट रिजन मध्ये. 4 धावांसाठी गुड शॉट फ्रॉम द बॅट ऑफ दर्शन हेअर. रिव्हर्सचा पवित्रा स्टान्स विदिन अ सेकंड स्टान्स बदलला, ग्रीप बदलला, पोझिशन बदलली. आणि राईट हँड बॅट्समन असताना लेफ्ट हँड बॅट्समनच्या माध्यमातून केविन पिटन सुद्धा लाजला असेल फटका बघितल्यानंतर की ये माझ्या इंग्लंडला खेळायला. इतकं सुरेख मास्टर की दाखवली फलंदाज दर्शनने. रिव्हर्स हिटेड फॉर द 4 रन्स. 7 धावा. बॅकफुटला जाऊन पंच करत होता. चेंडू हवेत आहे. जे हो हो हो, व्हॉट अ कॅच. ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग फ्रॉम मंगेश भोईर देअर. फलंदाज बाद. दर्शनला परतावं लागतंय. बॅकफुटला जाऊन पंच करत होतं दर्शनला, परंतु नीटचं एलिव्हेशन प्राप्त नाही झालं. मिडलिंग झालं नाही. चेंडू बॅटच्या सरफेसला लागला, टोकाला लागला, कडेला लागला. आणि एक सोपा झेल, ज्याला सोपा केला, कठीण झेल होता मंगेशाने. असं म्हणतात ना की कठीण ते सोपं करावं, सोपं ते सहज करावं आणि सहज ते साध्य करावं. साध्य केलं मंगेशने. पहिला षटक समाप्त झालं. धावसंख्या आहे SR म्हसा संघाची 119 धावांचा पाठलाग करत असताना 1 गडी बाद 7 धावा. आमचे सन्मान्य सतीजी शेळके साहेब सुद्धा बसलेले आहेत आपल्या व्यासपीठावर. सुंदर मनोगत ज्याने व्यक्त केलं, खूप आवडलं साहेब. जे वडोलीचे धडाकेबाजचे आयोजक सुद्धा आहेत. की म्हणतात ना की एक जगाचा एक रिवाज आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे, नाहीतर दुरूनच सलाम आहे. म्हणून नेहमी जीवनात मागे बघून शिकायचं असतं आणि पुढे बघून चालायचं असतं. ते मागचं विसरून नक्कीच नव्याने खेळ दाखवतील सुरू होणाऱ्या सामन्यामध्ये. जे मंजिर चॅम्पियनचे खेळाडू आहेत, 2 हात करणार आहेत सिद्धिविनायकच्या विरुद्ध. खूप छान मनोगत व्यक्त केलं. काही स्टेटमेंट अशा असतात ना की नक्कीच त्या घेण्यासारख्या असतात आणि ते खूप आवडलं सतीश साहेबांची स्टेटमेंट. एक आत्मविश्वास दोनाला जाईल त्यांच्या टीम मधला त्या वाक्यांच्या माध्यमातून. तर चला, योगेश कोराला वनडाऊन बॅट्समन, टेंभरेचा एक उभरता सितारा. टायमिंग काय जबरदस्त टायमिंग. टायमिंग मास्टर आहे. चेंडूला काढलं डीप एक्स्ट्रा कव्हर मधून. डीप एक्स्ट्रा डाउन फॉर द 4 रन्स. खोलट टप्प्याचा होता, ऑब्स्टिकल सोडून जाणार. सरळ बॅटनी फक्त पुश केलं. पुश करो खुश रहो असं दाखवली नजाकत. टायमिंग जबरदस्त योगेश कोरच्या बॅटमधून. 4 धावा. धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोहोचली आहे.
1 डबल निल्सन, 1 फॉर 1. डेव्हिड शेपर्ड असा आकडा आला की नासायचे, टुनकन उडी मारायचे. पंचांना माहिती आहे ऑफ पिच ऑफ ड्राय पाहतो आपण. चेडूला काढलं कव्हर मधून, पण तो सुंदररित्या कव्हर सुद्धा झालं. कव्हर करेपर्यंत, फिल्डिंग होईपर्यंत, फेकी करेपर्यंत तितक्याच वेगाने लाजबाब 2 धावा योगेश कोरच्या. त्याला सुरेख साथ देतोय षटकारांचा बादशाह, ज्याने जितू चव्हाणला ह्याच मैदानामध्ये झोप घेण्यापासून वंचित ठेवलं होतं, तो कमलाकर देशमुख. 41 धावा कुटण्याचा रेकॉर्ड ज्याच्या नावावरती आहे, रामचंद्र स्मृती चषक 2021 मध्ये. आणि त्या चषकाचे आयोजक सुद्धा आमच्यामध्ये उपस्थित आहेत, केंबारी. हो हो, शॉर्ट थर्ड मॅन कव्हर केलं जातंय. ब्रिलियंट ब्रिलियंट अनबिलिव्हेबल फिल्डिंगचा नमुना पेश केला जातोय. फिल्डर त्या ठिकाणी सासे पंकज सासे असा फिल्डर. आमच्या 12 खेळाडू सुद्धा टेन्शन मध्ये येतात की, कारण ओपन क्रिकेट आहे ना, एक गाव एक संघ नाहीये, त्याच्यामुळे नावांचा प्रॉब्लेम होतोय. हो हो, टायमिंग बेमिसाल टायमिंग. कव्हर पॉइंट मधून 2 फिल्डरांमध्ये शर्यत, विजय होतो चेंडूचा. डीप कव्हर पॉइंटला योगेश कोरच्या ब्रँड मधून निघाला हा चौकार. व्यासपीठाकडे आपल्याकडे वेळ आहे, तर चला एक स्वागत सन्मान घेऊया. 2 अतुलजी तोलवणे साहेब आपल्याकडे उपस्थित आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व. मंडळाच्या वतीने मी मनोज केंबारी साहेबांना विनंती करतो, या मनोज केंबारी आपला शुभ असते आपण अतुलजी सोनवणे साहेबांना येतोदीच सन्मानित करावं. तेलवणे साहेब माफ करा, अतुलजी तेलवणे. असू दे, शेक्सपियरने लिहिलंय नावात काय आणि खाली नाव लिहिलंय विलियम शेक्सपियर, म्हणजे नावात खूप काही आहे, चुक करून चालणार नाहीये. अतुलजी तेलवणे साहेबांना इथे आम्ही टाळ्यांच्या गजरामध्ये सन्मान देतोय. त्यानंतर आमच्यामध्ये आमचे भावे आहेत प्रवीणजी विषय, चांगले खेळाडू. तर प्रवीण विषय साहेबांना सुद्धा आम्ही या ठिकाणी सन्मानित करतोय व्यासपीठावर. त्यांनी मैदानामध्ये फलंदाज बाद. प्रवीण विषय साहेब आहेत आपल्यामध्ये, आपण स्वीकार करावा या सन्मानाचा. विषय साहेब या. पुन्हा एकदा मनोज केंबारी आमचे आयोजक रामचंद्र स्मृती चषकाचे, ज्यांच्या शुभ असते प्रवीण विषय यांना शुभ सन्मानित केले जाते आपल्या व्यासपीठावर. कॅमेरामॅन आपण पाहायचं आहे, आम्ही जेव्हा जेव्हा बोलत असतो तेव्हा व्यासपीठ थोडंसं कव्हर करण्याचा प्रयत्न करा. तुमची छान कामगिरी सुरू आहे. आज तुम्ही 50,000चा पल्ला गाठलेला आहे, त्यासाठी तुम्हाला ऑल दी बेस्ट. येणाऱ्या काही काळामध्येच तुम्ही 1 लाख सबस्क्रायबर नक्कीच निर्माण कराल, आणि ते मिळतीलच का नको. तुमची अफाट मेहनत त्यासाठी कारणीभूत आहे. तर 2 गडी बाद झाले 17 धावसंख्येवर. नवीन फलंदाज कमलाकरच्या सोबतीला. बॅट्समनचं नाव सांगा जरा, तिथूनच आवाज द्या. बॅट्समन रुपेश सोकंडे. कन्फ्युजन देर, असू द्या. स्मॅश केलंय वाईडिस मिड ऑनच्या वरून चेंडूला काढलंय. चेंडू जातोय काऊ कॉर्नर कडे वेगाने, सीमारच्या चिरतोय, दंडरी चौकार. ह्या गाण्याने तर काय रेकॉर्ड आणि रेकॉर्ड निर्माण केले. 1 कोटीपेक्षा जास्त व्ह्यूअर्स ज्या गाण्याने मिळवले, ते गाणं म्हणजे परमेश माळी याच्या सुमधुर आवाजातलं एकच वादा राजू दादा. रेकॉर्ड झालं. मागच्या वर्षीच कोरोनामध्येच 1,25,00,000 क्रॉस झाले होते व्ह्यूअर्स, सबस्क्रायबर्स एकच वादासाठी. आणि या ठिकाणी आमच्या 10 क्रिकचे सुद्धा 1 कोटी होण्यापासून कोणी रोखू शकत नाही येणाऱ्या काळामध्ये. इतकं जबरदस्त प्रक्षेपण सुरू आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण पाहू शकता, हे जिथं जागतं उदाहरण आहे, जिवंत उदाहरण. तर 3रं षटक मैदानामध्ये. अमर जबरदस्त हा फटका पावतो, पण बेमिसाल टायमिंग, चाबुक शॉट, कमलाकरच्या बॅट मधून षटकार.
काय ताकद आहे बघा, चेंडूला खेचून अक्षरशः भिरकावून दिलं. काऊ कॉर्नरच्या वरून ऑफसाईडच्या बाहेरचा चेंडू होता, थोडासा उसळी घेणारा. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. टायमिंग आहे, नजर आहे, याला म्हणतात नजर. आणि हेड आणि आय कॉम्बिनेशन, हातांचं डोळ्यांचं हातांचं याला म्हणतात कॉम्बिनेशन. फॉलो थ्रू जबरदस्त. आणि अमरला दिलं उत्तर की तू मारले आम्ही सुद्धा मारणार, माझ्यात सुद्धा क्षमता आहे. ते फटके दाखवण्याची दाखवलं, सुरुवात केली, आगाज केलंय. अभी तो आपने मेरा आगाज देखा है, अंजाम तो होना अभी बाकी है. ये तो सब झांकी है, पिक्चर और बहुत कुछ बाकी है. धाव संख्या 27, 27 ऑन द बोर्ड. 2 गडी बाद, 2.1 षटकं झालेली आहेत. अजून 92 धावांची गरज आहे 35 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी एसआर म्हसा संघाला, ज्याने 78 धावा चेस केल्या होत्या सकाळी. चेसिंग मास्टर आहे. पहिला स्ट्रोक झेल टिपला जातो. हो, ग्रेट कॅच, अनबिलिव्हेबल. मंगेश भुजच्या हातामध्ये झेल. काय कॅच आहे, कॅच ऑफ दिस टुर्नामेंट. फलंदाज बाद कमलाकर. सेन्सेशनल स्टफ. इट्स अ सेन्सिबल क्रिकेट फ्रॉम मंगेश भोईर. आधी सुद्धा एक शॉर्ट कव्हरला झेल घेतला होता. काय नजर आहे मंगेशची. आणि हा लपकला झेल, हनुमान उडी घेतली, स्टेज केलं स्वतःला, जाऊ दिले नाही कुठे. जसं सलमान खानने ऐश्वर्याला जाऊ दिले नाही कुठे, अभिषेक बच्चनने सलमान खान पाहतच राहिला, तसा हा झेल पकडला जबरदस्तरित्या मंगेश भोरने. कलाटने दिली झेलच्या माध्यमातून 2 अचूक झेल टिपले. कॅच मीन्स मॅचेस का म्हटलं जातं हे नक्कीच आपल्याला इथे पाहायला मिळेल. 27 धावा, 3 गडी बाद. एसआर म्हसा संघ ज्याने सिद्धविनायकला पाणी पाजलंय, या ठिकाणी धावा चेस करेल का बघायचंय. रुपेच्या सोबतीला नवीन फलंदाज प्रशांत केंबारी. केंबारी ब्रदर्स सुद्धा आमचे मनोज जे आहेत आयोजक, ज्यांचं सुंदर प्रयोजन बघितलं आपण. रामचंद्र स्मृती चषक आणि तो त्यांनीच जिंकला टेमरे संघाने. अमर चेंडू खाली ठेवतोय, बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता, परंतु नीटचं मिडलिंग झालं नाही. फॉर्मिंग थोडंसं मिस फिल्डिंग स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अमरचं झाल्या कारणाने 1 धाव मिळते. संधी प्राप्त झाली फलंदाज रुपेशला. धावसंख्या 1 फुलत असताना 28 वर. कॅमेरामॅननी लक्ष द्यायचं आहे असे आमचे ऑपरेटर्स आपल्याला सांगू इच्छितात. यस, तर 33 चेंडूमध्ये 91 धावांची अजून गरज आहे. हलक्या त्याने फक्त ढकललाय, दिशा दिली गलीच्या दिशेने. चांगला तेज तरार फिल्डिंग झाले, फेकी झाली, लाऊड अपील. पंच फेटात असताना तुषार गिरमकर सर आहेत, रतन मानेरकर आणि अभय पाटोळे. हलक्या त्याने फक्त ढकल होता, परंतु तुम्हाला तर मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. आता स्ट्राईक रोटेट करून चालणार नाही. आता स्वतः शक्तिमान बना, स्वतः सामर्थ्यवान बना, स्वतः संघर्ष करा. तुमचा आजचा संघर्ष तुमच्या उद्याचे सामर्थ्य निर्माण करत असतो. ते सामर्थ्य तुम्हाला दाखवावं लागेल. एकट्याने लढायला शिका, फार महत्वाचं आहे. अब्दुल कलाम साहेबांनी म्हटलं की एकट्याने लढायला शिका, कोणाची वाट बघू नका, तुम्हाला करून दाखवायचंय. तुमची क्षमता दाखवायची आहे. फ्लिक ऑफ द रीच, चेंडू हवेत, झेल टिपला जातोय, सॉफ्ट डिस्मिसल. रुपेश बाद. 4था धक्का लागतोय एसआर म्हसा संघाला. 29 वर. चंदू कराडने सुरेख झेल टिपला. अमरने निमंत्रित केलं फलंदाजाला. बॉडी लाईनचा चेंडू होता, फ्लिक केलं होतं हलक्या हाताने, परंतु त्या ठिकाणी फिल्डिंग तैनात होती. जशी फिल्डिंग सजवली आहे तशी गोलंदाजी होते मैदानामध्ये. अमर हा क्लेवर क्रिकेटर आहे, दाखवत असताना की मी हुशार क्रिकेटर आहे, मी माइंड गेमनी चालतो, जशी मी फलंदाजी केली तशी गोलंदाजी सुद्धा करू शकतो, तसं जिवंत उदाहरण पेश केलं. अमरने लक्ष वेधून घेतलंय. 31 चेंडूंमध्ये येणाऱ्या 90 धावांची गरज एसआर म्हसा संघाला. एका बाजूला नक्कीच विकेटचं पतन होते, पार्टनरशिप होऊ देत नाहीयेत, ही महत्वाची गोष्ट आहे माही स्पोर्ट्ससाठी आणि नुकसानदारक आहे म्हसासाठी. पार्टनरशिप फार महत्वाची आहे, तर तुम्ही मोठा पल्ला गाठवू शकता. नवीन फलंदाज विवेक जाधव प्रशांतच्या सोबतीला. हलक्या त्याने फक्त हाफ वॉली घेऊन ढकललं होतं कव्हर पॉइंटला सुनील माळी यांचा. बघा, चष्मा कधीच पडणार नाही, किती वाकले तरी सुद्धा वाकेन पण मोडणार नाही, असे दाखवत असताना मैदानामध्ये एक चांगली इन्स्पिरेशन एनर्जी निर्माण करतात सुनील माळी. आणि अशा प्रकारे 3 षटकं समाप्त झाली, बरोबर 10.0च्या वेगाने 30 धावा झालेल्या आहेत. आता लक्ष नक्कीच कठीण होत चाललंय, अवघड होत चाललंय, अशक्य नाहीये. येणारे चेंडू 30 धावांची गरज आहे 89 जिंकण्यासाठी एसआर म्हसा संघाला. 6 गडी अजून शिल्लक आहेत.
किंग ऑफ ड्राय पाहतो आपण, तितकं सुरक्षित रक्षण अमरच्या माध्यमातून. अमर गायकवाडने तर आज पूर्णपणे प्रेक्षकांची मनं जिंकलेत. सामना जिंको किंवा हरो, पण तो अमर नक्की जिंकला आजच्या ह्या मैदानामध्ये. मैदान उद्ध्वस्त करून टाकतोय. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग तिन्ही डिपार्टमेंटमध्ये सक्षम खेळाडू म्हणजे अमर गायकवाड. धावसंख्या 32, 2 धावा आल्या. प्रशांतच्या बॅटमधून आपण बघितलं 2 धावा. हात खोलायची वेळ आहे. अंधार पसरत चाललाय आणि तुम्हाला आता चमकण्याची वेळ आहे, कारण उजेडामध्ये काच सुद्धा चमकत असते. तुम्हाला हिरा बनण्यासाठी या अंधारात चमकावं लागेल. चमकू देत नाही. गोलंदाज हुशार आहे, चाणाक्ष आहे, खोलट टप्प्याचा मारा करतोय. स्वतः फॉल्टीमध्ये कव्हर करून विकेटची प्राप्ती करतोय. सांघिक यश, रनआउट, फलंदाज बाद. केला होता, परंतु नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाजाला समजलं नाही की कव्हर केलं जातंय. अशा प्रकारे विवेक बाद झाला. खातं न खोलता गोल्डन डक मध्ये जाऊन परततोय. रॉयल डक म्हणू शकतो, कारण चेंडूला सामोरच गेला नाहीये. विवेक जाधव थांबणं गरजेचं होतं, परंतु कधी कधी नशिबाची साथ लाभत नाही. त्याचं कारण म्हणजे तुम्ही नीटची मेहनत करत नाही. 3 अक्षराचं नशीब कोणावरती फिदा होत असतं? जो अपाट मेहनत करतो 4 अक्षरांची, त्यावरतीच फिदा होत असतं. सुनील आलम येतो मैदानामध्ये. एकदा टाळा सुद्धा प्रेक्षको. हाच तो आलम आ गया मैदान में, छा गया था सुबह. अभी दोपहर को भी छाना जरूरी है. अक्षरशः वाढलेलं ताट ओरबडून तुटून पडला होता आलम आणि सामना जिंकून दिला. वाढलं कोणाला आणि खाल्लं कोणी, असा प्रकार झालेला त्या सामन्यामध्ये. हो, बेमिसाल टायमिंग स्मॅश केलेला आहे. काऊकोरी मिडविकेटच्या वरून प्रेक्षकांमध्ये षटकार. वर 38 ऑन द बोर्ड. 3.4 षटकं झालेली आहेत. अजून 81 धावांची गरज आहे 26 चेंडूंमध्ये. 26 जुलै सारखा पाऊस पडावा लागेल जिंकण्यासाठी धावांचा. बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. बॅटची कडा घेऊन ट्रॅव्हल होतोय. शॉर्ट थर्ड मॅनला गलीला कव्हर करेपर्यंत वेगाने सिंगलची प्राप्ती करतोय प्रशांत आणि सुनील आलमला आणतोय स्ट्राईकवर. ज्या आलमने सामना जिंकून दिला होता आणि आलमसाठी आता नक्कीच परीक्षा असणार आहे, कसोटी असणार आहे की आता सुद्धा करून दाखवायचंय तुला. Don't take rest after first victory, because if you fail in second, then many more lips are waiting to say that your first victory was just a luck. एका विजयांत थांबू नका. जर दुसऱ्यांदा अपयशी ठरला तर हे जग तुम्हाला असं म्हणेल की तुमचा पहिला विजय हा केवळ नशिबानेच मिळाला होता. त्यांना तोंड उघडू देऊ नका. त्यांचं तोंड बंद करा. ती वेळ आलेली आहे सुनील आलमसाठी. जिंकावं लागणार आहे मैदान आणि हा दुसरा सामना. धावसंख्या 39. फुल टॉस हलक्या हाताने फक्त उचललाय ऑन साइडला. सेफ शॉट आहे. अमर गायकवाड त्या ठिकाणी वाईडिस लॉंगला कव्हर करतोय आणि पाहता पाहता नॉस्टा गेला. धोका होता. नशीब बलवत्तर. सुनील आलमला आज नक्कीच नशिबाची साथ मिळते. लक फॅक्टर इज ऑन फॉर सुनील आलम ऑन दिस ग्राउंड. फक्त एका धावेती सीमित ठेवलं. 4 षटकं समाप्त झाली. धावसंख्या 4 षटकांतर बरोबर 10.0 वेगाने 40. आमचे ड्रिंक्समॅन सागर मात्र जात असताना स्ट्रॅटेजिक टाइम आउट फॉर 2 मिनिट्स. डीझी
असं वाटतं की शरीरामध्ये हाडच नाहीत, असे वागतात खाली, बॅक साईडला वागतात, फ्रंट साईडला वागतायत, कुठल्याही बाजूला वाकायला सांगा, मोडणार कधीच नाही. आणि गॉगल तर पडणारच नाही. अनेक वर्ष आपण त्यांना पाहतोय. ग्रेट कॅच सुनील साहेब. सामन्याला कलाटणी मिळू शकते, कारण महत्वाचा गडी गारद झाला तो म्हणजे सुनील अलम नावाचा. नवीन फलंदाज येतोय प्रशांतच्या सोबतीला. महेश पवार. पवार म्हणजे पॉवर, ती पॉवर दाखवावी लागणार आहे. दाखवते गोलंदाज चंदू. हो, पॉवरफुल शॉट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्क्रीनच्या वरून षटकार. जबरदस्त बेमिसाल टायमिंगचा वापर चेंडूने केला. हवाई सफर, बेमिसाल टायमिंग विथ बॉटम हँड, ताकदीचा वापर सुद्धा आणि कलात्मकता जबरदस्त आहे. फॉलो थ्री सॉलिड आहे फलंदाज प्रशांतचं. 8 चेंडूमध्ये तब्बल 17 धावा कुठल्यात. खतराची घंटा वाजली. आक्रमक होण्यावर लागणार आहे, कारण 22 चेंडू शिल्लक आहेत. अजून 73 धावांची गरज आहे मसा संघाला. जेव्हा परिस्थिती तुमच्या विरुद्ध असेल तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा, विमान हे नेहमी हवेच्या विरुद्ध दिशेला जाऊनच उंच भरारी घेत असते. आमचे व्हॉलेंटियर्स आपण सज्ज राहत चेंडू देण्यासाठी लगेचच. स्वयंसेवक. हा थोडासा मिस टायमिंग आहे, परंतु सेफ शॉट आहे, उचलायचं होतं. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला, स्क्रॅप द विकेट. फ्रंट साईडला कव्हर करेपर्यंत प्रशांतला एक धाव मिळते. आक्रमक होणं फार महत्वाचं आहे. सी द बॉल अँड हिट द बॉल अशी रणनीती वापरावी लागणार, कारण चेंडू फक्त 21 शिल्लक आहेत. तब्बल 72 धावांची अजून गरज आहे. एकूण धावसंख्या झाली 47. अवे फ्रॉम द बॉडी अशा प्रकारचे खराब फटके तुम्हाला विजय प्राप्त करून देणार नाही. चेंडूच्या रेषेत गेलं पाहिजे. तुमचं पदलालित्य, तुमचं नाचणं बागडणं फार महत्वाचं आहे. घर सोडून बाहेर यावं लागेल तुम्हाला काय मिळवायचं असेल तर. क्रीज सोडावी लागेल. गोलंदाजला चॅलेंज करावं लागणार आहे की तू टाक मला चेंडू, पण तुम्हाला गोलंदाज बाहेर बोलवतोय, तुम्ही बाहेर पडायला तयार नाहीये. त्याचं कारण म्हणजे डॉट चेंडू दिसतोय. आता सुद्धा बाहेर बोलवलं होतं, परंतु बॅकफुटला गेला, चेंडूला उडवलं मिड ऑफच्या डोक्यावरून. थोडासा वाईडिश होता हा चेंडू, कारण शफल होताना बघितलं. यालाच म्हणतात हुशारी, चाणाक्षपणा चंदूचा. गोलंदाजाचा धावसंख्या संत गतीने, संत वाहते कृष्णामाई 48 वर 48. लक्ष अवघड होत चाललंय. बॅकफुटला जाऊन चेंडूला उडवले, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल डीप एक्स्ट्रा कव्हरला. एका टप्प्याने 4 धावांसाठी. कट होतोय, लेग कटर होता गोलंदाजाचा चंदूचा. अवे फ्रॉम द बॉडी फटका चांगला क्रिएट झाला, चेंडू टोकाला लागला पुढच्या बॅटला. मिडलिंग छान झालं होतं आणि गॅप सुद्धा सुरेख होती. अशा प्रकारे 5 षटकानंतर 52 धावा इथे उभ्या झालेल्या आहेत. येणारे 3 षटक म्हणजे 18 चेंडूंमध्ये 67 धावांची गरज आहे एसआर मसा संघाला हा सामना जिंकण्यासाठी. प्रशांत मैदानामध्ये आहे, प्रशांतची नजर बसली, प्रशांत आक्रमक झालेला आहे. आता नक्कीच धावांचं वादळ, आतिषबाजी करावी लागणार आहे आणि प्रशांतला जास्तीत जास्त स्ट्राईकला आणावं लागेल. पण तो महेश आल्या मैदानामध्ये, त्याच्या बॅटवरून 1 धाव मिळाली आपल्या संघासाठी. अजून सामना सोडू नका गोलंदाजी मार्क होती. देवीदास अँकर असणार आहेत असं आपल्याला पाहायला मिळतंय. स्क्रीनवर चित्र, ज्याच्या हातात चेंडू सोपवलाय सुनील माळी साहेबांनी. कॅप्टन आहेत, कानमंत्र देत असतात, जबरदस्त फिल्डिंग सुद्धा पेश करतायत, मनोबल वाढवतायत, गरजेचं आहे. अजून सामना सोडू नका, नेव्हर गिव्ह अप. शेवटपर्यंत लढाई करा, प्रयत्न करा, प्रयत्नांती परमेश्वर. कधी कधी काय असतं, चावीच्या जुडगातील शेवटची चावी त्याच कुलुपाची असते जी आपण शोधत फिरत असतो. ती शेवटपर्यंत शोधा, नक्कीच तुमचं कुलूप उघडेल. सामना जिंकू शकता. बॉल स्क्रीनच्या समोर वेगाने फिल्डर सुद्धा येतोय. लॉंग ऑफचा मंगेश त्या ठिकाणी फेकी सुद्धा करतोय. फक्त एका धावेत सीमित ठेवतोय फलंदाज महेशला. धावसंख्या 1 पुढे सरकत असताना 53 वर. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. प्रत्येक चेंडूला तुम्हाला सीमारेषाच गाठावी लागणार आहे. सिंगल डबल लाईफ लाईन आता चालला नाहीये. गरजेचे आहे, कबूल करू शकतो, परंतु ह्या स्थितीला आवश्यकता नाहीये. आवश्यकता आहे मोठ्या फटक्यांची, गॅप शोधायची गरज आहे. परंतु जीवाचा आकांत बघा, टाळ्यांचा गजर होतो सुनील माळीसाठी. काय ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग आहे. आज तर सेलिब्रेशन असणार आहे संध्याकाळी, सुपर सॅटर्डे. आणि सुनील माळी त्यासाठी कमी नाहीत. बघा काय फेकी, अंडरआर्म फेकी.
क्या बात आहे. उंचीचाही फायदा घेत आहेत. नजर तीक्ष्ण आहे. असं वाटतं की चष्म्याची गॉगलची जादू आहे असं काहीतरी वाटतंय. संशयास्पद आहे. चेक केलं जाईल गॉगल. तर धावसंख्या 54. 6 गडी बाद असताना ओव्हर द हेड बॉलर पण तो लॉंग ऑन आहे. चेंडूच्या खाली सुरेख झेल, सोपा झेल, सॉफ्ट डिस्मिसल, महेश बाद. 7वा गडी गारद मसा संघाचा. व्हेरिएशन्स फार महत्वाचं आहे पण स्मॅश्ड इट. इट्स अ मॅसिव्ह बिगी सिक्सर. डेड बॉल सॉरी कारण नियम आहे टुर्नामेंटचा. ओ हो आपण रिप्ले पाहू शकता. हाय टेन्शनला हा चेंडू धडकला आणि त्याच्या आधीच मी माहिती म्हणाल होतो कारण होऊ शकला असता. किती मोठा. पंच थांबा जरा. आमचे आयोजक राहुलजी तुमच्याशी बोलते. ठीक आहे कंटिन्यू तुमच्याशी बोलतील नंतर आयोजक मंडळ पंचांशी बोलतील. धावसंख्या आहे 54. डेड बॉल दिला हो अजून एक त्याच दिशेने अजून जास्त उंच अंतर सुद्धा जास्त आहे. अगदी लॉंग ऑनच्या जवळ थोडासा अंतर होता परंतु चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. मॅक्झिमम षटकार प्रशांतच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. प्रशांतने इथे अशांतता निर्माण केली आहे. ज्याच्या नावातच अशांतता आहे. प्रशांत जो शांतता भंग करू शकतो. 29 धावा ते खेळतोय. धावसंख्या पोहोचली 60 वर. थोडस टफ लक होतं. आधीचा एक फटका चांगला होता परंतु त्यावर डेड बॉल घोषित झाला. पण तो प्रयत्न करतोय प्रशांत वेगाने. हा फटका अलॉन द कार्पेट ऑन ड्राय पाहतो आपण. वाईडिस लॉंग ऑन कव्हर करतोय. फक्त सिंगल होती रोखण्यात आलं प्रशांतला. धावसंख्या 61. चेंडू शिल्लक आहेत आता आपण पाहू शकता 14 आणि धावांची गरज आहे अजून 59. प्रति बॉल जवळपास 4 ते 5 धावा कराव्या लागणार आहेत. नवीन फलंदाज करेक्शन करा स्कोर मध्ये. 13-58 आहे असं समीकरण. 13-58 येस. जगदीश आहेत ऑन स्ट्राईकला. गुड बॉल षटक समाप्त झालं. 6वं. धावसंख्या बरोबर 61. आता समीकरण क्लिअरली दिसतंय. 12 चेंडू आहेत शिल्लक आणि 58 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. SR म्हसा संघाला म्हणजे प्रत्येक ओव्हर 29 धावा कुटाव्या लागतील जिंकण्यासाठी. त्या षटकाराने बराचसा फरक पडला असता परंतु क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नाहीये हे तितकंच खरं आहे. रिक्वायर्ड रेट इज 29.00 रन्स per over to win this match for the team of Masa against माही स्पोर्ट्स. सामना जबरदस्त चुरशीचा होतोय परंतु थोडासा झुकलाय तो म्हणजे माही स्पोर्ट्स कडे. त्याचं कारण म्हणजे 7 गडी बाद झालेत. बॅटिंग पॉवर प्ले येस सर. बॅटिंग पॉवर प्ले डिमांडेड बाय बॅट्समन जो आहे प्रशांत. स्ट्राईकला आमचे रतन सर सांगत असताना की पॉवर प्ले घेतलेला आहे. गरजेचं सुद्धा होतं. गडी किती शिल्लक आहे ते बघू नका तुम्ही. तुमचा खेळ दाखवणं फार महत्वाचं आहे. तुमची कॅपॅसिटी
तुमचा सर्वोत्कृष्ट खेळ आधीचं विसरून जा, आताचं बघा. वर्तमान काळात तुम्हाला आता प्रयत्नांची पराकाष्ठाच करावी लागणार आहे. तो प्रयत्न करेल का प्रशांत ते बघायचे प्रयत्न तर त्यांनी सुरू केलेले आहेत. काही टफ लक होतं त्यासाठी एक डेड बॉल आला, तो षटकार होऊ शकला असता, पण तो हरकत नाहीये. अजून 12 चेंडू शिल्लक आहेत प्रशांतसाठी. 58 धावांची गरज. एक तो आ गया सिक्सर, दूसरा आना बाकी है. ये तो सब झांकी है, प्रशांत का पिक्चर आने वाला बाकी है. सिक्सर. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. शैलेजी केंबर यांच्याकडून 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. 5 षटकाराला 1000 कैश प्राइज. क्या बात है. हम इक्का दुक्का नहीं, चौका छक्का लगाएंगे. आए हम जीतने तो हम जीत कर ही जाएंगे, और हार कभी हम मानते नहीं. ये सुन लो, दाव कोई भी उसमें पछाड़ कर ही जाएंगे. उचली घेणारा चेंडू हा थोडासा फॉलो केलं होतं. चेंडूला फॉलो करून अपिश खेळायचं होतं. प्रशांतला बेट केलं. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पंचाकडून दिला जातोय गोलंदाजाला. 6.2 षटकं झाली. धावसंख्या 67. अजून 52 धावांची गरज आहे. हे 4 चेंडू फार महत्वाचे आहेत. या 4 चेंडूंना सीमारेषेच्या बाहेर धाडावं लागेल. चौकार षटकारामध्ये डील करावी लागेल, तर हा सामना सोपा होऊ शकतो. चेंडूला खाली ठेवलंय. चेंज ऑफ पेस, आनंद कार्पेट, चांगलं कव्हरिंग, फेकी सुद्धा लाजबाव. बॅकअप नव्हतं, परंतु बघा बॅड लक आहे जगदीशचं. जगदीश बाद, रनआउट. प्रशांत मात्र एक हाती किल्ला लढवतो अक्षरशः, परंतु त्याला कोणी साथ देत नाहीये. 8 गडी बाद झाले. सेकंड लास्ट विकेट. 9 चेंडू शिल्लक. 52 धावांची गरज आहे. प्रशांत स्ट्राईकला आहे. यावेळेला बॉडी लाईनला चेंडू क्लोज टू द बॉडी लाईन. हा वेगवान मारा करावा लागणार आहे प्रशांतला रोखायचा असेल तर. आणि प्रशांतच्या भात्यामध्ये असे अनेक फटके आहेत जो लगावू शकतो. या ठिकाणी जमलं नाहीये. थोडस चाच पडून फटका मारण्याचा प्रयत्न इथे असफल ठरतोय. प्रशांत डॉट बघितला आपण. लागोपाठचे 2 डॉट आले. एक रनआउटच्या माध्यमातून डॉट बघितला आपण. धावसंख्या स्थिर आहे 67. हा सुद्धा मिस टायमिंग आहे. झेलमध्ये पोहोचेल का बघायचं. आपला देवीदास त्या ठिकाणी आहे, आणि फलंदाजाच्या बॅटमधून हा चौकार प्रशांतच्या बॅटमधून. सो प्रशांत 140. वैयक्तिक 40 धावा प्रशांतच्या. 19 चेंडूंमध्ये धावसंख्या एकूण झाली आहे संघाची ती म्हणजे 71. अजून 48 धावांची गरज आहे 7 चेंडूंमध्ये. 48 रिक्वायर्स विदिन 7 बॉल्स. यावेळेला खेचून मारायचं होतं, परंतु तितका टायमिंग नव्हतं, रूम नव्हती, जागा नव्हती फटका बनवण्यासाठी. देवीदास कव्हर करतोय. अशा प्रकारे 7 षटकं समाप्त झाली. एसआर मसा संघाची धावसंख्या 72. येणारे चेंडू 6 जिंकण्यासाठी 47 धावांची गरज. प्रशांत 141. प्रशांतला संधी आहे अर्धशतक झळकवण्याची, जो आधीच्या सामन्यात झळकवला अमर गायकवाडने. ह्याच इनिंग मध्ये बघितलं आपण. मॅरेथॉन इनिंग यांनी साकार केली होती. रन मशीन अमर गायकवाड. काय सुरेख खेळ दाखवला. डोळ्याचं पारणं फेडणारी फलंदाजी. कल्पकता होती फटक्यामध्ये. चौकारांचा बादशाह जणू काय अमर गायकवाड बघितलं. त्यानंतर त्यांनी षटकारामध्ये सुद्धा डील करायचं सुरू केलं होतं. म्हणजे मी सर्वोत्कृष्ट चांगला खेळाडू का आहे मुरबाड परिसरामध्ये, टॉप 10 मध्ये का मोडतोय दाखवून दिलं अमर गायकवाडने. एकूण धावा झाल्यात 72. अजून 47 धावांची गरज आहे 6 चेंडूंमध्ये. काही चमत्कार, काही मिराकल झाले तरच या ठिकाणी शिरगाव करू शकतो म्हसा. मार्शेंचं नाव आठवलं, मार्से साहेब. तर गोलंदाजी मार्ग होती गोलंदाज जगदीश उघडे. ओर द विकेट. हा फुल टॉस लोअर होता, खाली ठेवतोय जमीच्या साह्याने. मिड विकेट. थोडंसं फिल्डिंग मिस फिल्डिंग केलं जात आहे, पण तो नुकसान नाही, कारण गरज आहे ती म्हणजे 27 धावांची. सिंगल डबलने कुठलं नुकसान होणार नाहीये.
पुढे म्हणे हास्याचे फवारे उडतायत मैदानामध्ये. सुनील माळींच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य, हास्याचे घुमारे धुमारे उडत असताना, कारण विजयाकडे वाटचाल करते संघ माही स्पोर्ट्स, माही 11. लेफ्ट हँड बॅट्समन जयेश आलाय. 5 चेंडूंमध्ये येणाऱ्या 46 धावांची गरज आहे एसआर मसा संघाला. हा फुलटॉस उंच जातोय, कॉट बँडची चान्स आहे. विकेट स्वतः चेंडूच्या खाली अमर गायकवाड, फलंदाज बाद, नवा गडी गारद मसा संघाचा. लास्ट विकेट रिमेन्स. असं वाटतं की ऑल आउट होईल की काय. सामना हरला तरी चालेल, पण तुमची छाप सोडता आली पाहिजे. तो प्रयत्न तुम्ही करा. शेवटच्या क्षणाला प्रेक्षकांची मनं जिंकण्याची नक्की तुम्हाला संधी आहे. अन्यथा सामना नक्कीच माई स्पोर्ट्स जिंकण्याच्या उमेदीवरती आहे, जिंकण्याच्या तयारीवरती आहे. नक्कीच विजय सुगंध दरवळतोय तो म्हणजे माहीच्या संघाकडे. 42 धावते खेळतोय प्रशांत. अजून 4 चेंडू आहेत. 2 मोठे फटके प्रशांतला अर्धशतक मिळून देतील. तो प्रयत्न केला जातोय, स्मॅश केलंय, लॉंग ऑनच्या वरून जात नाहीये. चांगला उंच झेप घेऊन फिल्डिंग केली, स्टेज केलं स्वतःला. फिल्डर देवीदास अँकर आहे त्या ठिकाणी. अधिक त्यांनी धावा वाचवल्या, स्वतःला स्टेज केलं. जीवाचे आकांताने प्रयत्न करतायत माहीचे सर्व माही क्रिकेटर. कारण संघ तसा बांधलाय सुनील माळींनी, जो शर्तीचा प्रयत्न करणार मैदानामध्ये. धावसंख्या 1 फुलते 74 वर. फुलटॉस होता, चेंडूला काढलं कव्हर पॉइंट मधून, परंतु नाही. बघा फिल्डिंग बघा, एखाद्या नवतरुण माणसाला लाजवेल इतकं चांगलं परफॉर्मन्स आहे सुनील माळी यांचं. क्या बात है, ताली पे ताली मिल रही है सुनील माली को. ताली पे ताली मीन्स सुनील माली. क्या बात है. प्रशांतला हवी आहेत अजून 7 धावा, संघाला हव्यात 44, परंतु नाही. टफ लक फॉर प्रशांत, बाद, ऑल आउट, मॅच फिनिश्ड. माही संघ विजयी, अभिनंदन. लगेच फिल्डिंग सजून घ्या. मंजिरी चॅम्पियन, तुम्ही ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. मंजिरी चॅम्पियन. सर्वांना विनंती असेल, माही 11 सर्व संघाचे खेळाडू समालोचन कक्षेच्या डाव्या बाजूला सर्वांनी यायचंय. सर्व खेळाडू आहेत त्यांनी यायचं. तोपर्यंत क्षेत्ररक्षण लावून घ्या. फ्रेंडशिप चॅम्पियन क्षेत्ररक्षण लावून घ्या. माही 11 संघाचे सर्व खेळाडू समालोचन कक्षेच्या डाव्या बाजूला येतील. आपण स्टायलिश प्लेयर आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब देणार आहोत. सर्व खेळाडू या. विनंती असेल माही 11. मी मान्यवरांना विनंती करतो, प्रवीण विशे आणि मनोजी केंबारी यांना विनंती करतो, सर आपण या. मॅन ऑफ द मॅच आणि स्टायलिश प्लेयर हा किताब आपण देणार आहोत. माही 11 संघ 2 पैकी 2 सामने जिंकलेत. कॉंग्रॅच्युलेशन. थोडस असं थांबा. आपण प्रथम देणार आहोत स्टायलिश प्लेयर हा किताब. स्टायलिश प्लेयर हा किताब कोण गेस करू शकतो तुमच्या टीम मध्ये स्टायलिश प्लेयर कोण असेल? स्टायलिश प्लेयर हा किताब जातोय संघाचे ओनर सुनील माळी सरांना. स्टायलिश प्लेयर ऑफ द मॅच. मी विनंती करेल मनोजी केंबारी यांच्या शुभ हस्ते आपण स्टायलिश प्लेयर हा किताब देतोय. ज्या प्रकारचे झेल पकडले, अतिशय चांगले असे झेल सुनील माळी सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. स्टायलिश प्लेयर ऑफ द मॅच हा किताब जातोय सुनील माळी सरांना आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब जातोय नो डाऊट ज्या खेळाडूंना अक्षरशः संपूर्ण प्रेक्षक वर्गाची डोळ्याची पारणं फेडली असा एक परफेक्ट ऑलराऊंडर अमर गायकवाड. मॅन ऑफ द मॅच अमर गायकवाड आणि सुनील माळी सर यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर टॉस का बॉस या कक्षामध्ये थांबायचं.
मॅन ऑफ द मॅच हा किताब जातोय अमरला. व्हेरी गुड. दोन्ही सामन्यात मॅन ऑफ द मॅच. दोन्ही खेळाडू आपण थांबायचे. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हा. अमर 2 मिनिटं. अमर 2 मिनिटं फक्त. हा सामना मैदानामध्ये होता. सर अतिशय चांगल्या दर्जाची टीम खेळली आणि ज्या प्रकारच्या तुमच्या टीमचा